तुम्ही पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सयाजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं सयाजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिलं नाही का, असा माझा प्रश्न आहे सयाजीला. आणि त्या पुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे, कायद्यामध्ये अधिकचे झाडं लावण्याचा निकाल आहे माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा, हे जर फॉलो होत असेल तर आपण माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही. तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये, मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसी ने अपने ज़बान को लगाम देना चाहिए. सयाजी ये बात ध्यान रखना भाई, फिर मत कहना कि कानून की कलम में बहुत ताकत होती है. त्याच्यामुळे माननीय गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्षतोड नाही आहे, रिप्लांटेशन आहे, त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे. साधू संतांचा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका. सयाजी हम जो है कुठे असते ते काय म्हणतात हजवाले नाही आहे, हम हज नाही जाते है. नाही, कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू, माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही. आपण जातीभेद मानत नाही, तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना. मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले. आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना. 10 वर्ष झालेली झाडं, 10 वर्ष आतली झाडं तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात 10 झाडं लावायची, ही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे पोरांना मारायचं आणि आईबाबाला जिवंत ठेव, म्हणत त्यांचं उरलेलं वय किती आहे? कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना. त्यामुळं झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत. ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत? तर ती माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंचीची झाडं लावणार, 15 फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना, मग ती झाडं जगणार नाहीत, हा विनाकारण खर्च जाणार. तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये. आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता. सगळ्याच ते मॅपिंग केलं का सगळ्या झाडांचं, कुठली झाडं किती झाडं जाणार 1800, तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना. त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही. मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता कामा नयेत आणि कुंभमेळे झाले पाहिजेत. गिरीश महाजनांच्या बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते. याबाबत आपण नाही, झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतं का कोणी? किती ठिकाणी सक्सेस रेट आहे? तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना, प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे. आपला मुद्दा काय? झाडं वाचली पाहिजेत. आपला मुद्दा काय? झाडं जास्त लागली पाहिजेत. हा कोण म्हणला तो काय म्हणला याच्याची काय घेणं ते नाही. माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्त्वाचं आहे, त्यानंतर माणूस महत्त्वाचा आहे.